काल आपण काय तुला सिद्धांत बघितला होता, थेअरी ऑफ प्रॉपर्टी. आणि मी काल पण तुम्हाला सांगितलं होतं की बाबा हे जे आहे हे लिंक आहे. एकतर थेअरी ऑफ प्रॉपर्टी, मालमत्तेचा सिद्धांत, याचा लिंक कशाशी आहे, थेअरी ऑफ जस्टिस, त्यालाच आपण म्हणू शकतो थेअरी ऑफ इक्वॅलिटी. आणि थेअरी ऑफ जस्टिस इक्वॅलिटीचा लिंक कशाशी आहे, थेअरी ऑफ रेव्होल्युशन. इज इट क्लिअर? इज इट क्लिअर? सो दीज आर ऑल लिंक्ड. म्हणून थेअरी ऑफ जस्टिस जी आहे त्याच्यावरती आज आपण फोकस करा. थोडक्यात इट माइट बी रिलेटेड टू थेअरी ऑफ इक्वॅलिटी. काही काही पुस्तकांचं असंही म्हणणं आहे की थेअरी ऑफ रेव्होल्युशन ती ही नसून ती हीच आहे. काय, थेअरी ऑफ रेव्होल्युशन असं काही नसून ते काय आहे. हा, आता असं का, तर भाई अरिस्टॉटल काय म्हणतो की बाबा क्रांती, रेव्होल्युशन होण्यामागे काय प्रॉब्लेम, काय कारण आहे, त्यांनी कशाला महत्व दिलेलं, इनइक्वॅलिटी. बरोबर. बेसिकली रेव्होल्युशन वरती बोलत असताना त्यांनी भरपूर, मी तुम्हाला म्हटलं की बाबा भरपूर संविधानांचा किंवा कॉन्स्टिट्यूशनचा किंवा पॉलिटिकल सिस्टमचा राजकीय प्रणालींचा अभ्यास केला, व्यवस्थेचा अभ्यास केला. आणि त्याच्यानंतर त्याला कळालं की बाबा रेव्होल्युशन जे आहे ते समाजामध्ये असमानता जी आहे, इनइक्वॅलिटी जी आहे त्याच्यामुळे होत आहे. इज इट क्लिअर? गॉट इट? आता म्हणून त्याला हे नको आहे, म्हणून त्याला हे मांडणं गरजेचं आहे. म्हणून ज्यावेळेस तुम्ही थेअरी ऑफ रेव्होल्युशन जर बघता तर त्यांनी काही स्पेसिफिक कारणं सांगितलेली आहेत, काही जनरल कारणं सांगितलेली आहेत, रेव्होल्युशन का होतात, काही स्पेसिफिक कारणं, काही जनरल कारणं, त्याचे सोल्युशन पण सांगितलं. पण त्याचा मेन गाभा जो आहे थेअरी ऑफ रेव्होल्युशन ज्यावेळेस तो सांगत आहे, बेसिकली ही इज टॉकिंग अबाउट बाबा समाज न्याय असणं गरजेचं आहे, राजकारणामध्ये न्याय असणं गरजेचं आहे. देर शुड बी जस्टिस इन गव्हर्नन्स सिस्टम ऑल्सो. इट शुड बी जस्ट गव्हर्नन्स. म्हणजेच तिथे काय नकोय, इनइक्वॅलिटी नकोय, इक्वॅलिटी असावी, त्याला महत्व द्यावं. म्हणून थेअरी ऑफ रेव्होल्युशन जरी म्हटलं तरी तुम्हाला ते लिंक कशाशी करावं लागतं, थेअरी ऑफ जस्टिस, थेअरी ऑफ इक्वॅलिटी. थोडक्यात आपण असं म्हणू शकतो त्याचं थेअरी ऑफ रेव्होल्युशन काहीही नसून काय आहे, थेअरी ऑफ जस्टिस आहे किंवा थेअरी ऑफ इक्वॅलिटी आहे. कारण थेअरी ऑफ रेव्होल्युशन मध्ये त्यांनी असमानताचा सिद्धांतच मांडलाय. तेव्हा रेव्होल्युशन कुठे होतं, प्रॉब्लेम कुठे येतात, ज्यावेळेस तुम्ही समान व्यक्तींना असमान वागणूक देता आणि असमान व्यक्तींना समान वागणूक देता. दॅट इज अ प्रॉब्लेम वेअर revolution happens. If you are treating equals unequally and if you are treating unequals equally, this is the problem. State, you don't do this. तुम्ही असं करू नका. मग रेव्होल्युशन का होता, त्याच्यामध्ये त्यांनी इनइक्वॅलिटीचा सिद्धांत मांडला. थोडक्यात ते लिंक्ड कशाशी आहे, सगळं काही जस्टिसशी आहे. इज इट क्लिअर? हा, आणि थोडंफार त्यांनी बोललेलं आहे की बाबा रिजिम स्पेसिफिक, बाबा जिथे राजशाही आहे, मोनार्की आहे, ऑलिगार्की आहे, तिथे का रेव्होल्युशन होतात, डेमोक्रेसी असेल तिथं का रेव्होल्युशन होतात, त्याच्या मागचे कारण काय, असं फार फार गोष्टी तरी छोट्या मोठ्या वरवरच्या मांडल्या. पण थोडक्यात त्याला थेअरी ऑफ रेव्होल्युशन जी आहे ते देत आहे, त्याच्यामध्ये तो काय डिस्कस करत आहे की बाबा न्यायी समाज कसा असलं पाहिजे, हाऊ अ जस्ट सोसायटी कॅन बी क्रिएटेड. हा, इनइक्वॅलिटी काय आहे, ती असावी का नसावी, त्याचं मागचं कारण काय, ते एक्सप्लेनेशन ते देत आहे. म्हणून ह्या दोन्ही थेअरीज ज्या आहेत बघायला गेलं तर कशा आहेत, लिंक्ड आहे. हा, आणि ह्याच्या साइड बाय साइड बघा, तुम्ही बघितलं प्रॉपर्टीचा सिद्धांत दिला, आपण बघितलं स्लेव्हरीचा सिद्धांत दिला, सिटिझनशिपचा, ते फक्त काय बाबा गुड गव्हर्नन्सशी रिलेटेड ह्या ज्या ऍस्पेक्ट आहे त्याला स्टॅबिलिटी ठेवण्यासाठी ह्या गोष्टी दिलेल्या आहेत. म्हणून अरिस्टॉटलच्या सिद्धांतमध्ये थेअरी ऑफ रेव्होल्युशन ही सेंटर पॉईंट आहे. आणि थेअरी ऑफ रेव्होल्युशन लिंक कशाला आहे, थेअरी ऑफ जस्टिस, थेअरी ऑफ इक्वॅलिटीला. इज इट क्लिअर? सो व्हेन इट कम्स टू थेअरी ऑफ जस्टिस, ज्यावेळेस तो न्यायाच्या सिद्धांताबद्दल बोलत आहे, कशाबद्दल बोलत आहे, न्यायाच्या सिद्धांताबद्दल बोलत आहे. थोडक्यात आपण म्हणू शकतो तिथेच तो समानतेचा सिद्धांत पण बोलत आहे, थेअरी ऑफ इक्वॅलिटी हेही मांडत आहे. तर लक्षात घ्या, सुरुवात कुणी केली थेअरी ऑफ जस्टिस देण्याची, प्लेटोनी दिली. आणि प्लेटोनी बघायला गेलं आपल्याला कुठं नेलं, देवाकडे नेलं.
त्याच्या मते काय, त्यांनी काय म्हटलं, मी तुम्हाला कुठली थेरी देतो, आयडियल थेरी देतो, परफेक्ट, आदर्श न्याय. अशा पद्धतीने आपल्याला कुठं वर घेऊन गेला, जगतोय हिथं पण नेलं कुठं वरती. इथं काय नाहीये. आदर्श कल्पना काय आहे, आदर्श न्याय म्हणजे काय, न्यायाचे तत्व काय असतील, हे सगळं शोधण्यामध्ये आपल्याला वरती नेलं. कुणाला पटल्या असतील, कुणाला नाही पटल्या, पण कोणाला मार्क पाहिजे म्हणून पटवून घेतल्या. पण जर आपण अरिस्टॉटलच्या जर बाबतीत बोललो, कुणा बाबतीत बोललो, तर त्याची जी थेरी आहे तर ती मोस्टली कशी आहे, बेसिक आहे, सामान्य आहे, सोपी आहे, सिंपल आहे, ऍज कम्पेअर टू प्लेटोज थेरी ऑफ जस्टिस. ती सोपी बेसिक का वाटते, तर त्याची जी थेरी आहे बेसिकली ऍक्सेप्टेबल आपल्याला दिसेल. प्लेटो आपल्याला कुठेतरी वरती देवाच्या ठिकाणी घेऊन चाललाय, आपल्याला जमिनीवरच ठेवतोय, आणि ग्राउंड रियालिटी वरती बेस्ड, किंवा आपल्याला ते म्हणू शकतो आपण ऍक्सेप्टेबल होईल अशी थेरी तो देत आहे. म्हणू शकतो आपण फंक्शनल थेरी देत आहे. फंक्शनल म्हणजे काय, तिचा आपल्याला प्रॅक्टिकली तिला आपल्याला काय करू शकतो, आपण ती अप्लाय करू शकतो, कार्यात्मक म्हणू शकतो आपण, व्यावहारिकपणे त्याला लागू करू शकतो, स्वीकार्य म्हणू शकतो. वी कॅन ऍक्सेप्ट दॅट थेरी सहजपणे, काही तुम्हाला याच्यामध्ये प्रॉब्लेम होणार नाही. पण ते थेरी ऑफ आयडियाची नाही का म्हटलं, न्यायाची आदर्श कल्पना आणि बिल्पना, तर सगळेजण अर्ध्यांचं पानिपत तिथंच झालं असं, कारण पॉलिटिकल सायन्सच तिकडनं चालू करावं लागतं. पुढच्या वेळेस मी विचार करणार आहे, बाबा अरिस्टॉटल प्लेटोकडनं चालू न करण्यापेक्षा मॅकियावेलीकडनं चालू करतो, डायरेक्ट मार्काटच्याच गोष्टी करतो. म्हणजे एन्शियंट पॉलिटिकल थॉट शिकवण्यापेक्षा डायरेक्ट मॉडर्न पासून चालू करतो. मॅकियावेली पहिला विचार म्हणतो कुठला, मॅकियावेली. उदारमतवादी म्हणजे हॉब्स, लॉक, मार्क्स बिक्स बोलतो, गरिबांचा तो नेता आहे. मग जाऊन कुठं लास्टला प्लेटो आणि अरिस्टॉटल शिकवा, असं माझं स्वतःचं मत होतं, बनत चाललंय. कारण ते काय होतं, सुरुवातीला चाललं ते प्लेटो, ते आदर्श राज्य, आणि तो कुठला तत्वज्ञानी राजा, कधी बघितलं नाही, कधी विचार केला नाही, आणि त्याच्यामुळे काय होतं, पॉलिटिकल सायन्स घेतला डायरेक्ट बसायला लागतो आणि विचार करायला लागतो, असं पण आहे, मग ते प्रॉब्लेम होतो. असू दे, काय हरकत नाही, ज्यांना झेपलं त्यांना झेपलं. कारण मी म्हटलं ना की नॉलेज गेनिंग प्रोसेस इज त्रासदायक. आणि मी तुम्हाला एक गॅरंटीड सांगतो, अख्ख्या सिलेबसमध्ये जर तुम्हाला कोण त्रास देणार असेल तर तो फक्त प्लेटो देणार. कोण देणार, प्लेटो, बाकी कोणी त्रास देणार नाही. इज इट क्लिअर, समजतं? आणि तो तुमचा पचलेला आहे म्हणून काय आता त्रास नाही. इज इट क्लिअर? सो अरिस्टॉटल बघा, सोपी, बेसिक, मनाला पटेल, अप्लाय करता येईल, व्यावहारिक दृष्ट्या म्हणा, किंवा आपण म्हणू शकतो कार्यात्मक दृष्ट्या म्हणा, तसा त्याचा सिद्धांत. फंक्शनल महत्व त्यांनी मग फंक्शनल इम्पॉर्टन्स दिलेला आहे. ठीक आहे. पण ही थेरी देत असताना आता अरिस्टॉटलची सवय होती, सगळ्या कुठल्याही सिद्धांत, कुठलीही थेरी त्यांनी दिले, त्यांनी प्रॉपर ऍस्पेक्ट सगळ्या डील केलेल्या आहे. काय, सगळ्या गोष्टींचा चहूबाजूनी विचार करून सिद्धांत मांडलेले आहेत. तसंच आपण बघितलं नाही का, प्रॉपर्टीच्या बाबतीत त्यांनी इन डिटेल एक्सप्लेनेशन दिली आहे. सिस्टम ऑफ प्रोडक्शन, सिस्टम ऑफ एक्सचेंज, सिस्टम ऑफ डिस्ट्रीब्युशन. तसंच ह्यांनी पण जेव्हा जस्टिसच्या संकल्पना किंवा हा सिद्धांत देत होता, ह्यांनी पण जस्टिस कुठल्या कुठल्या स्पिअरमध्ये होत असतं. ज्यावेळेस आपण न्याय प्रदान करतो, व्हेन वी डू ऍडज्युडिकेशन, कुठल्या कुठल्या स्पिअरमध्ये, तर बाबा देर इज समथिंग कॉल्ड अ जनरल लेवल ऑफ जस्टिस, देर इज समथिंग कॉल्ड अ स्पेसिफिक किंवा पर्टिक्युलर लेवल ऑफ जस्टिस. आता न्यायाची गरज घरी पण लागते, बरोबर आहे की नाही? घरात पण होतं ना, माझ्यावर अन्याय झालाय, आपण बोलतो की नाही, आई बापांपुढे तर ह्या गोष्टी तर येतात. कुठलाही व्यक्ती असा नसेल आयुष्यामध्ये ज्याने आई बापाला नाव ठेवली नसेल या बाबतीवरती, माझ्यावरती अन्याय केलाय, राग आला की तू असंच करते. त्यातल्या त्यात एकुलता एक असेल तर ते कदाचित बोलणार नाही, पण ज्यांच्या घरात एकापेक्षा जास्त आहे तिथं तर न्याय अन्यायाच्या तर फारच गोष्टी असतात. समजतंय का? इथे इथे एकुलते एक कोण आहे का ज्याचं कोणीही सिबलिंग नाहीये, फक्त एकटाच? बरोबर, असो, बरं झालं सांगितलं. ठीक आहे. आता त्यांच्या आयुष्यामध्ये न्याय आणण्याच्या गोष्टी कधी येत नाही, समजतंय का? पण ज्यांच्याकडे सिबलिंग असेल बघा, न्यायाची गोष्टी घरात पण लागतात, सामाजिक लेवलला लागतात, फॅमिली लेवलला लागतात, सोशल लेवलला लागतात, स्टेट लेवलला पण लागतात. समजून घ्या. म्हणून त्यांनी जेव्हा जस्टिसचा सिद्धांत तो मांडत आहे, जस्टिसची संकल्पना किंवा न्यायाची संकल्पना त्यांनी व्हेरियस स्पिअरमध्ये जे आहे त्याचा अभ्यास केला. तो म्हणतो बाबा
देर इज समथिंग कॉल्ड एज लेवल, स्तर आहेत काही. एक तर आहे जनरल जस्टिस, जनरल लेवलला न्याय करावा लागतो. पण ह्या लेवलचा जो न्यायाची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये बघायला गेला तर राज्य स्वतःहून इंटरफिअर करत नाही. न्याय अन्याय, काय चांगलं काय वाईट, सामाजिक लेवलला आपले काही रूढी असतील, काही परंपरा असतील, आवर ट्रेडिशन कल्चर असतं की नसतं. हा, सो ऍट अ लेवल ऑफ सोसायटी लेवलला आपण एक प्रकारे बोलत असतो की नाही, हे करणं योग्य, हे करणं अयोग्य, इथं न्याय हा आहे, दिस इज जस्ट, दिस इज डुईंग इज इनजस्ट, असं बोलतो की नाही. कम्युनिटी सेन्स वरती आपलं एक राईट अँड रॉंगचं अंडरस्टँडिंग असतं की नाही. सामाजिक पातळीवरती हे करणं योग्य, ते करणं अयोग्य. फॉर एक्झाम्पल कुणाची गर्लफ्रेंड असेल तिच्याकडे बघणं अयोग्य. कुठल्या लेवलला आहे? आता इथं कुठं स्टेटनी इंटरफेअर केलाय का? ती त्याची गर्लफ्रेंड आहे, तिच्याकडे बघायचं नाही. नो. सिम्पल सिम्पल. इथं स्टेटचा इंटरफेरन्स आहे का? फॉर एक्झाम्पल कुठल्या लग्न झालेलं असेल, टेक इट एक्झाम्पल, वाय एम गिव्हिंग दिस, हे तुम्हाला पटवून द्यायचंय. हे जनरल लेवलला आहे बाबा. फॉर एक्झाम्पल कुठली स्त्री, तिचं लग्न झालं, तर असं म्हटलं जातं की बाबा ती विवाहित स्त्री आहे, तिच्याकडं बघायचं नाही, किंवा तिच्याकडे आपण कसं बघतो, एक आदरतेने बघतो. बरोबर आहे. आता हे करणं योग्य, हे करणं अयोग्य, हे काय स्टेटने काय लॉ बी बनवून ठेवलाय का ह्याच्यासाठी? पण ही जी सेन्स आहे आपल्यामध्ये राईट अँड रॉंगची, ही ह्याचा सोर्स काय आहे? तर बेसिकली नॉर्म्स, व्हॅल्यूज, कस्टम्स, ट्रेडिशन, हे काही गोष्टी आपल्याला सांगतात. आता इथे स्टेटचं इंटरफेरन्स असतं का? स्पेसिफिकली स्टेटचं इन्व्हॉल्वमेंट असतं का? नाही. ठीक आहे. काही काही गोष्टी न्यायाच्या ज्या रिलेटेड आहेत, जो ऍस्पेक्ट आहे, ते ट्रेडिशन, नॉर्म्स, कल्चर हे ठरवतात. आणि एक लेवल, एक स्तर असा आहे जिथे स्टेटचं स्पेसिफिक गाईडलाईन असणं गरजेचं असतं. त्याला तो म्हणतो स्पेसिफिक जस्टिस किंवा पर्टिक्युलर जस्टिस. किंवा हा जो स्तर आहे, हा जो लेवल आहे, इथे तुम्हाला गरज असते की बाबा इथे स्टेटने इंटरफेअर, राज्याने इंटरफेअर करावं, आणि योग्य काय अयोग्य काय, काय करणं बरोबर आहे, काय करणं अयोग्य, त्यांनी त्यांची स्वतःची गाईडलाईन्स आपण म्हणू शकतो द्यायला हवी. त्याला तो स्पेसिफिक जस्टिस. म्हणून जनरल जस्टिस काय आहे आणि स्पेसिफिक जस्टिस काय, पहिले तो दोन स्पियर वेगवेगळे. इज इट क्लिअर? नंतर ज्यावेळेस आपण न्याय प्रदान करत असतो, ठीक आहे, त्याचे दोन प्रकार असतात. एक तर आहे रेक्टिफिकेटरी आणि डिस्ट्रीब्युटिव्ह. ठीक आहे, लेट अस टॉक अबाउट दिस. समजतं? तो एक तर आता आपण बोललो तो सामान्य न्याय, समाजाच्या पातळीवर प्रचलित असणारा जो काय न्याय आहे, तिथे कुठल्याही प्रकारे राज्याचा इंटरफेरन्स नसतो. आणि एक स्पेसिफिक, ज्याला आपण म्हणू शकतो विशिष्ट न्याय, तिथे राज्याने विशिष्ट जे आहे राजकीय धोरणं म्हणा किंवा मार्गदर्शक तत्वे म्हणा बनवली गेली पाहिजे. काय त्याला आपण न्यायी समजू, काय अन्यायी समजू, व्हॉट इज जस्ट, व्हॉट इज अनजस्ट, स्टेटचं स्पेसिफिक इन्व्हॉल्वमेंट तिथे आपल्याला लागतं. आणि अजून दोन ऍस्पेक्ट त्यांनी सांगितलं, पैलू आहे न्याय करतो ज्यावेळेस, त्याचे दोन अजून पैलू आहेत. एक तर आहे सुधारात्मक, रिडिस्ट्रीब्युटिव्ह मीन्स व्हॉट, रेक्टिफिकेटरी मीन्स व्हॉट, सुधारात्मक, आणि डिस्ट्रीब्युटिव्ह मीन्स व्हॉट, हा वितरणात्मक. ठीक आहे, इथे पण न्याय करायची गरज लागते. फॉर एक्झाम्पल, लेट अस टॉक अबाउट द फर्स्ट वन. व्हॉट इज दॅट? रेक्टी, इट इज कॉल्ड एज रेक्टिफिकेटरी. व्हॉट? रेक्टिफिकेटरी, थोडक्यात त्याला आपण काय म्हणतो? सुधारात्मक. रेक्टिफिकेटरी जस्टिस म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल, माझ्या बरोबर काहीतरी चुकीचं घडलेलं आहे, बरोबर आहे, ठीक आहे. नाव मला न्याय हवा आहे, म्हणजे नक्की काय हवा? जी काय मिस्टेक, जी काय चूक, जे काय चुकीचं माझ्याबरोबर घडलं आहे त्याला रेक्टिफाय केलं पाहिजे, म्हणजे त्याच्यामध्ये सुधारणा झाल्या पाहिजे. दॅट टाइप ऑफ जस्टिस इज कॉल्ड एज रेक्टिफिकेटरी. सुधारणात्मक जस्टिस, न्याय प्रदान करावा लागतो. हा, फॉर एक्झाम्पल, माझ्या नावावर जागा होती आणि कुणीतरी जबरदस्तीने ती बळकावली, चूक झाली, माझ्याबरोबर अन्याय झाला, मग मी कुठे जाणार? स्टेटकडे जाणार. स्टेटने काय करावं?
सुधारणा करून द्यावी. जे कोणी बळकावलं आहे त्याला बाहेर काढावं आणि मला माझी परत जागा मिळवून द्यावी. समजतं? आता हा जो ऍस्पेक्ट आहे न्यायाचा, त्याला काय म्हटलं जातं? रेक्टिफिकेटरी जस्टिस. म्हणजे थोडक्यात कुठल्या तरी व्यक्तीबरोबर आपण म्हणू शकतो हा जो काही ऍस्पेक्ट आहे हा लीगल सिस्टमशी लिंक्ड आहे. कशाशी लिंक्ड आहे? कायदेशीर व्यवस्थेशी लिंक्ड आहे. कुणाबरोबर? जो अन्याय झालेला आहे हा तो जर स्टेटकडे जात असेल आणि न्याय प्राप्त करण्याची जर तो रिक्वेस्ट करत असेल, इफ ही इट इज गोइंग टू द स्टेट अँड डिमांडिंग जस्टिस फॉर द हार्म डन, काहीतरी चुकीचं झालं त्याच्यामुळे त्याला नुकसान झालं असेल, स्टेटनी काय करावं? त्या नुकसानाची भरपाई करून द्यावी. म्हणजे कसं? ती भरपाई झाल्यामुळे तो परत ओरिजिनल पोझिशनला येऊन जाईल. त्याचा जो ओरिजिनल स्थान आहे म्हणा, ओरिजिनल पोझिशन आहे म्हणा, ती परत प्राप्त होईल. फॉर एक्झाम्पल, माझ्याबरोबर सायबर फ्रॉड झाला, 1,00,000 रुपये गेले, म्हणजे माझं वेल्थ 1,00,000ने कमी झालं. मी स्टेटकडे गेलो, स्टेटनी काय करावं? रेक्टिफाय करावं, ते परत मला माझे पैसे प्राप्त करून द्यावे आणि माझी पोझिशन परत आणावी. हे स्टेटकडनं अपेक्षित आहे. म्हणून अरिस्टॉटल काय म्हणतो की बाबा स्टेटने ग्रीवान्सेसचं रिड्रेसल केलं पाहिजे इन प्रोपोर्शन टू द हार्म डन. त्याचं नुकसान किती झालंय, त्याचं वाईट किती झालंय, ह्या प्रोपोर्शन मध्ये, कशामध्ये? या प्रमाणात आपण म्हणू शकतो. त्या प्रमाणात हानीचा प्रमाण, हार्म डनचा जो प्रोपोर्शन आहे तेवढंच त्याचं रेक्टिफाय करून त्याला परत हवं जे आहे त्या पोझिशन पर्यंत आणून ठेवलं पाहिजे. म्हणजे स्टेटचं काम येते जो कुठला व्यक्ती तुझ्याकडे न्याय मागायला येतोय, रेक्टिफिकेटरी जस्टिस, सुधारणात्मक जस्टिस म्हणजे काय? तर त्याच्याबरोबर जे काही चुकीचं झालंय त्या प्रमाणात ते दूर करून, ते एरर म्हणा, तो हार्म जो झालाय तो काढून त्याला परत त्याचं रिस्टोर करणं, त्याची परत अवस्था जी असेल ती परत आणून ओरिजिनल पोझिशनला आणून ठेवणे, हे त्याचं काम आहे. नकारू नये, स्टेटने अशा कार्याला नकारू नये. चांगली गोष्ट सांगितली. पण महत्वाचं काय आहे? जो दुसरा ऍस्पेक्ट आहे जस्टिसचा, जस्टिसचा दुसरा ऍस्पेक्ट कुठला आहे? एक तर हे झालं लीगल सिस्टमशी रिलेटेड, किंवा ज्याचं कुणाचं नुकसान झालंय, जेवढं नुकसान झालंय त्याची भरपाई करा आणि त्याला परत त्याचा न्याय प्राप्त करून द्या. ठीक आहे, स्टेटने नकारू नये, मान्य. पण दुसरा जो ऍस्पेक्ट आहे त्याला म्हणतो आपण डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस. त्याला काय म्हणतो आपण? We call it as distributive justice, also known as वितरणात्मक न्याय. आपण त्याला काय म्हणू शकतो? आता बेसिकली आपण एका समाजात राहतोय, वी आर लिव्हिंग इन अ सोसायटी. या समाजावरती गव्हर्नमेंट, स्टेट काय करते? शासन करते. स्टेटची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की या समाजामध्ये प्रत्येक व्यक्तीला काय, कधी, केव्हा, कसे मिळालं पाहिजे एक प्रिन्सिपल त्यांनी ठरवावं. एक तत्व महत्वाचं आहे, पण ते तत्व कसं असायला पाहिजे? ते न्यायी असलं पाहिजे. स्टेट शुड डिटरमाइन अ प्रिन्सिपल फॉर डिस्ट्रीब्युशन ऑफ सोशल गुड्स. कशाचा? सोशल गुड्स. सोशल गुडला आपण म्हणू शकतो सामाजिक वस्तू. सोशल गुड्स म्हणजे काय? हे जे वस्तू आहेत, हे जे गुड्स आहेत, ह्याच्यावरती सगळ्यांचा अधिकार आहे. कशाचा अधिकार? कुणाचा अधिकार आहे? सगळ्यांचा अधिकार. आता सगळ्यांचा अधिकार असल्यामुळे कुणाला ती मिळाली पाहिजे, कुठलं ना कुठलं तरी प्रिन्सिपल पाहिजे. हु विल गेट दॅट? यू शुड डिटरमाइन अ प्रिन्सिपल. आणि ते प्रिन्सिपल कसं असणं गरजेचं आहे? ते न्यायी असणं गरजेचं आहे. आता फॉर एक्झाम्पल पोस्ट आहे, पब्लिक ऑफिस, जॉब कुणाला मिळाला पाहिजे? त्याच्यावरती अधिकार कुणाचा? पहिली गोष्ट ते सांगा. सगळ्यांचा आहे. मिळालं कुणाला पाहिजे? बरोबर आहे. थांबा, कळतंय प्रॉब्लेम? कळतोय तुम्हाला? हा, कुठला तरी अवॉर्ड आहे, कुणाला मिळाला पाहिजे? अधिकार तर सगळ्यांचा आहे, कुणाला मिळाला पाहिजे? पद्मभूषण, पद्मविभूषण अवॉर्डच आहे ना.
कुणाला मिळाला पाहिजे, काही ना काहीतरी तत्व पाहिलं. ऑल आर एलिजिबल, पण त्यासाठी कुठली ना कुठली तरी पॉलिसी बनवावी लागणार आहे, कुठलं ना कुठलं तरी तत्व लागणार आहे डिटरमाइन करायला. हा, फॉर एक्झाम्पल पोझिशन, ऑनर्स, रिवॉर्ड्स. हाऊ टू डिटरमाइन दॅट? स्टेट शुड मेक अ पॉलिसी. आणि इथे बघायला गेलं स्टेटचा रोल फार लागतो. राज्याचं मेन कार्य हिथं येतं. रेक्टिफिकेटरी जस्टिस तर सोपं आहे, पण सगळ्यात अवघड काय आहे, हे जे सामाजिक गुड्स आहेत, सोशल गुड्स ज्याला आपण म्हणतो, ह्याच्यावरती अधिकार सगळ्यांचा आहे. हाऊ टू डिस्ट्रीब्यूट दिस? रिसोर्सेस आहेत देशाकडे, हाऊ टू डिस्ट्रीब्यूट अमंग पीपल. बरोबर आहे? मला जमीन घ्यायची आहे इंडियामध्ये, तुलाही जमीन घ्यायची आहे इंडियामध्ये. ही जमीन तुलाच का मिळाली पाहिजे? काही ना काहीतरी तत्व फॉलो करतोय ना आपण. सोशल गुड आहे ते, बरोबर आहे की नाही? त्याच्यावरती हक्क तुझाही असू शकतो, माझाही असू शकतो. बट हाऊ टू डिटरमाइन यू आर द राईटफुल ओनर अँड आय एम नॉट द राईटफुल ओनर? मग आपण म्हणतो त्याची किंमत किती आहे? हा, त्या जागेची किंमत 1,00,000 गुंठा. तू देणार आहे का? हा, घेऊन टाक. राईटफुल ओनर. मी नाही, मला 80,000 पाहिजे. नाही नाही, नो. जी किंमत होती तिने वसूल केली. शी इज द राईटफुल ओनर. कुठली जागा आहे? पब्लिक ऑफिस, IAS के पोस्ट है, किसको मिलना चाहिए? हक तो सबका है ना. व्हॉट वुड बी द तत्व? इथे प्रिन्सिपल काय असणार आहे? हा, मेरिट. काय फॉलो करतो आपण? मेरिट. भाई सबको एग्जाम देने लगाओ, बराबर है, जिसको ज्यादा मार्क्स आएगा उसको मिलेगा. कोण म्हणणार का माझ्यावर अन्याय झालाय? नाही. सो अरिस्टॉटल काय सजेस्ट करतो, जे काही सामाजिक वस्तू आहेत, ज्यावेळेस तुम्ही त्यांचं वितरण करत आहात, when you are trying to distribute this state, remember you should follow a principle. Which principle? Principle of proportionality. कुठला प्रिन्सिपल सांगतोय? हा, त्याला आपण मराठीमध्ये म्हणू शकतो अनुपातिकतेचे तत्व. प्रोपोर्शनॅलिटी म्हणजे इट शुड बी इन प्रपोर्शन टू समथिंग. काय? इट शुड बी इन प्रपोर्शन टू समथिंग. तो म्हणतो कुणाला सामाजिक गुण कुणाला कधी काय कसं मिळावं, इट शुड बी इन प्रपोर्शन. कुठल्या प्रपोर्शन मध्ये? तो म्हणतो की ते कशावरती आधारित असलं पाहिजे? पर्सन्स अँड हिज कॉन्ट्रीब्युशन. एकतर व्यक्तीच्या ॲबिलिटीजच्या आधारे हे वाटप करण्यात आलं पाहिजे, जो जास्त एबल आहे त्याला ते द्यावं. दुसरं काय क्रायटेरिया असेल ते प्रपोर्शन कशाच्या असलं पाहिजे? इट शुड बी इन प्रपोर्शन टू द कॅपॅबिलिटी ॲबिलिटीज ऑफ द पर्सन आणि त्याच्या कॉन्ट्रीब्युशन. सामाजिक हितामध्ये त्या व्यक्तीचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे? कशामध्ये? सामाजिक हितामध्ये. हा, व्हॉट इज हिज कॉन्ट्रीब्युशन इन सोशल गुड म्हणा किंवा आय वुड से सोसायटी म्हणा किंवा गुड ऑफ द सोसायटी. बरोबर आहे? फॉर एक्झाम्पल म्हणजे अरिस्टॉटलच्या दृष्टिकोनात डोमेस्टिक हेल्प, घरामध्ये जे काम केलं जातं तिला पगार किती असतो महिन्याचा? 1,000, फार फार तर सिटी एरियामध्ये. बरोबर? हा, आणि 1 तासाचा जो कुठला IT इंजिनियर आहे त्याचा पगार किती? महिन्याला ₹1,00,000 कमवतोय. फरक आहे की नाही? बट त्याचं कार्य आणि डोमेस्टिक हेल्थचं कार्य जर आपण बघितलं, महत्व कशाला जातोय? त्या IT कंपनी. कारण तो सोशल गुड साठी, सोसायटीच्या साठी त्याचं जे काम आहे ते फार महत्वाचं आहे. समजतंय? ऍज पर हे काम थोडं कमी महत्वाचं आहे. म्हणून आज त्याच्याकडे जे आहे, त्याच्याकडे प्रॉपर्टी जास्त असेल, ह्याच्याकडे प्रॉपर्टी कमी असेल. हा म्हणणार आहे का माझ्यावर अन्याय झालाय? नाही, म्हणून नाही. कारण मेरिट आहे, त्यांनी अभ्यास केला, त्यांनी मोठं शिक्षण घेतलं आणि तो काम पण करतोय, तसं कॉन्ट्रीब्युशन समाजाला करून देतोय.
तो कॉन्ट्रॅक्ट आणतोय, तो कंपनीला फायदा होतोय त्याचा. पण घरकाम करणारे जे व्यक्ती आहेत त्यांचा फायदा समाजाला कमी होतो, सामाजिक हितामध्ये त्यांचं कॉन्ट्रीब्युशन कमी आहे, म्हणून त्यांना तेवढंच मिळणार, ह्याला तेवढंच मिळणार. पण आपण प्रोपोर्शन काय ठेवलं, तर व्यक्तीच्या ॲबिलिटीवरती आधारित असावं. कुणाला काय मिळतं, डिस्ट्रीब्युशन शुड बी बेस्ड अपॉन द ॲबिलिटी ऑफ द पर्सन. आणि दुसरं काय, त्याचं कॉन्ट्रीब्युशन काय, सामाजिक हितासाठी त्याचं कॉन्ट्रीब्युशन काय. कळालं का? दिस इज कॉल्ड एज डिस्ट्रीब्युटिव्ह ऍस्पेक्ट ऑफ जस्टिस. तर मला सांगा बरं, भारतरत्न कुणाला भेटलं पाहिजे? कॉन्ट्रीब्युशन ॲबिलिटीचा. पोस्ट कॉन्ट्रीब्युशन ॲबिलिटी, हार्डवर्किंग, मेरिट, ॲबिलिटी असली पाहिजे त्यालाच भेटली पाहिजे. जो 10-10, 12-12 तास झोपणार त्याला मिळायला पाहिजे का? नाही. अभ्यासच करत नाही, मिळायला पाहिजे का? नाही. जो मेहनत करतोय, ॲबिलिटी दाखवतो, अशाच व्यक्तींना ते मिळालं पाहिजे. समजतंय का? कळालं का? उत्तरांना मार्क्स चांगले कुणाला यायला पाहिजे? ज्याने 1000-1000, 2,000 उत्तरं लिहिली त्याला यायला पाहिजे ना. ज्याने लिहिलंच नाही, डायरेक्ट जाऊन लिहायला बसला त्याला आले तर तुम्ही काय म्हणणार? येतो गलत. म्हणून म्हटलं कॉन्ट्रीब्युशन काय आहे, त्याची ॲबिलिटी काय आहे, ह्याच्या आधारावरती ते डिटरमाइन केलं गेलं पाहिजे. समजतं? हे तत्व त्यांनी सांगितलं. सो प्रिन्सिपल ऑफ प्रोपोर्शनॅलिटी व्हॉट, हा त्याच्यासाठी न्यायाचा सिद्धांत झाला. कशासाठी? अरिस्टॉटल सर. विच इज द जस्ट प्रिन्सिपल अकॉर्डिंग टू अरिस्टॉटल? प्रिन्सिपल ऑफ प्रपोर्शनॅलिटी. त्याला आपण काय म्हणतो? अनुपातिकतेचा इज इट क्लिअर तत्व. हे त्यासाठी जो जेवढा एबल तेवढं त्याला मिळणार, ज्याचं जेवढं कॉन्ट्रीब्युशन तेवढं त्याला मिळणार. समजतंय? कळतंय का? कळतंय का? म्हणजे थोडक्यात अरिस्टॉटल जर ह्याच्या बाबतीत जर बघायला गेलं तर आपण म्हणू शकतो तो कुठली सिस्टम इस्टॅब्लिश करतो? मेरिट बेस्ड सिस्टम इस्टॅब्लिश करतो. लक्षात येतंय? कळतंय का? कुठली सिस्टम इस्टॅब्लिश करतोय तो? गुणवत्ता आधारित प्रणाली जी आहे ती इस्टॅब्लिश करतोय. पॉइंट इज क्लिअर? आणि दुसरं एक महत्वाचं गोष्ट लक्षात ठेवा, त्यांनी व्यक्तीच्या कॉन्ट्रीब्युशनला सोशल पर्पजला पण महत्व दिलेलं आहे. जर कुणाकडे आज काही असेल तर त्या व्यक्तीने ते जे प्राप्त केलेलं आहे त्याच्यामध्ये त्या व्यक्तीने कशामध्ये कॉन्ट्रीब्यूट केलेलं आहे? सामाजिक हितामध्ये. व्हॉट ही सेज दॅट whatever someone gets, it should be based upon ability of that person as well as his contribution to the good of the society. म्हणजे सामाजिक हितासाठी, सोशल इंटरेस्टसाठी, कलेक्टिव्ह इंटरेस्टसाठी ज्याचं जास्त कॉन्ट्रीब्युशन आहे त्याला जास्त मिळालं पाहिजे. म्हणजे सामाजिक हित हा पण एक त्याच्या मागचा उद्देश आहे. कुणाला काही भेटलं पाहिजे. मेरिट तर आहेच. काय मेरिट तर आहेच, पण त्याचबरोबर त्या व्यक्तीने कॉन्ट्रीब्युशन जे केलं आहे ते कशासाठी झालेलं आहे? स्वतःच्या हितासाठी नाही, सामाजिक हितासाठी काय कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे त्याच्या आधारावर ते ठरवलं जाईल की त्याला काय मिळालं पाहिजे. इज इट क्लिअर? कळालं? दिस इज द ब्युटी ऑफ हिज थेअरी ऑफ सिस्टम. सिद्धांत कुठला आहे? प्रिन्सिपल काय? प्रिन्सिपल ऑफ. पण प्रोपोर्शनॅलिटी, प्रोपोर्शनल, इन प्रोपोर्शनल टू व्हॉट? एक तर त्याची मेरिट, ॲबिलिटी, आणि दुसरा सामाजिक हितासाठी त्यांनी काय केलंय सांग. हा 12 तास झोपलाय आणि यांनी 12 तास काम केलंय, महत्व कुणाला? समजतंय? फरक समजतंय? दॅट्स व्हॉट ही इज ट्राइंग टू डू. इज इट क्लिअर? सो वेस्टर्न कंट्रीज जे आहेत, पाश्चात्य जे राष्ट्र आहेत, त्यांनी हा जो सिद्धांत आहे कुठला वाला, मेरिट बेस्ड सोशल कॉन्ट्रीब्युशन काय, ह्याला फार महत्व देण्यात आलेलं आहे. पण अरिस्टॉटलच्या विचारांच्या बाबतीत जर बोलायला झालं तर ज्या वेळेस समाजवाद ही राजकीय प्रणाली आपण म्हणतो जेव्हा उगमेस येते, सोशलिझम, पॉलिटिकल आयडियोलॉजी इमर्ज होते, किंवा वेलफेअर स्टेट
ह्या ज्या संकल्पना उगमेस आलेल्या आहेत, त्यांनी राज्याला वेगळं तत्व फॉलो करायला सांगितलेलं आहे. कुठलं वेगळं तत्व? आता तू अरिस्टॉटल ॲबिलिटी बद्दल बोलतो, बरोबर आहे, पण नॉट नेसेसरी ना सगळेजण समान लेवल ऑफ डेव्हलपमेंट मध्ये असतात. समजतंय का? म्हणून ते ह्याच्या प्रिन्सिपलला ऍक्सेप्ट करत नाही. सोशलिस्ट, समाजवादी ते काय म्हणतात, त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा वी शुड गो फॉर अफर्मेटिव्ह ऍक्शन. स्टेटने काय केलं पाहिजे, अफर्मेटिव्ह ऍक्शन केलं पाहिजे. म्हणजे जे मागासवर्गीय किंवा मागासवर्गीय जो विभाग आहे त्यांच्यासाठी काही धोरणं स्टेटनी बनवली पाहिजे, त्यांना एक वेगळी ट्रीटमेंट दिली गेली पाहिजे, त्यांना सगळ्यांनाच समान पातळीवरती आपण आहेत असं बघणं चुकीचं आहे. म्हणून अरिस्टॉटलचं जे सिद्धांत आहे, अरिस्टॉटल स्टेटला काय सांगतोय, कुणाला काय मिळालं पाहिजे, तू फक्त दोनच क्रायटेरिया लक्षात ठेव. कुठले? नंबर 1 त्या व्यक्तीची ॲबिलिटी काय, नंबर 2 सामाजिक हितासाठी काय कॉन्ट्रीब्यूट केलं. अरे पण जे मागासवर्गीय वर्ग आहे, वल्नरेबल सेक्शन जे आहे, ते एक सामाजिक लेवलला सगळ्यांच्या बरोबरीने आहे का? त्यांची ॲबिलिटी जी आहे ती सामान्य लेवल पातळीवरती जी लोक आहेत त्यांच्या बरोबर आहे का? नाहीये. कित्येक वर्ष तर त्यांना शिक्षण मिळालेलं नाही. त्यांची ॲबिलिटी तू कम्पेअर कसा करणार? बरोबर आहे का नाही? कित्येक वर्ष त्यांना काम करून दिलं गेलं नाहीये, त्यांचं कॉन्ट्रीब्युशन तू कसं करणार? म्हणून वेलफेअर स्कॉलर्स जे आहेत, जे वेलफेअर स्टेटला प्रमोट करतात, सोशलिस्ट जे आहेत, ते म्हणतात की बाबा आपण माणसाला जे आहे दे आर अगेन्स्ट दिस थिंग, मेरिट बेस्ड. गरज नाही. आपण व्यक्तीला समान बनवायला पाहिजे आउटकमच्या दृष्टिकोनातून रादर दॅन ऑपॉर्च्युनिटीच्या दृष्टिकोनातून. दिस इज व्हेरी रॉंग. पुढे सोशलिस्टचा डिबेट येईलच, त्यावेळेस मी त्यांनी नीट एक्सप्लेन करेल. सध्या एवढं लक्षात ठेवा की अरिस्टॉटल जो आहे तो कुठला सिद्धांत किंवा कुठलं तत्व टाकत आहे, त्यासाठी न्यायी तत्व कुठलं आहे? प्रिन्सिपल ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. पण तुम्ही जे व्यक्ती बरोबर जे न्याय करणार आहात ते कशाच्या प्रोपोर्शन मध्ये असणार आहे? एक तर त्याची ॲबिलिटी, त्याची मेरिट, आणि त्याचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे, सोशल गुडसाठी त्याचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे, ह्याच्या आधारावरती त्याला काय मिळावं काय नाही मिळावं हे ठरवावं. ठीक आहे. सो मोस्ट ऑफ द लिबरल स्टेट्स, कुठले उदारमतवादी राज्य जे आहेत, त्यांनी अरिस्टॉटलच्या सिद्धांताला ब्लाइंडली फॉलो केलेला आहे. पण जे जे स्टेट्स किंवा राज्य सामाजिक होते, सोशलिस्ट होते, वेलफेअर स्टेट हा जो कन्सेप्ट वापरला, जसं की आपला भारत एक उदाहरण आहे, वेलफेअर स्टेट आपण वापरत आहोत. आझादीनंतर जो आपल्या इथे राज्य घटना जी बनली, इट इज प्रमोटिंग वेलफेअर स्टेट अप्रोच. किंवा जे मागासवर्गीय आहे, तळागाळातली जी लोक आहेत, त्याच्यासाठी स्टेटने जाऊन पॉलिसीज बनवल्या पाहिजे. कारण त्यांचं आपण मेरिट बेस्ड वरती त्यांची तुलना नाही करू शकत, कारण ते मेरिटला कॉम्पिटच करू शकत नाही. लेवल प्लेइंग फील्ड ही नाही आहे. तर ते अरिस्टॉटलच्या सिद्धांतला ऍक्सेप्ट करत नाही. इज इट क्लिअर? सो अफर्मेटिव्ह ऍक्शनच्या बाबतीत जर बघायला गेलं तर ते नेग्लेक्ट करेल कशाला? प्रिन्सिपल ऑफ प्रोपोर्शन सजेस्टेड बाय अरिस्टॉटल. ठीक आहे. पण जे उदारमतवादी राज्य आहेत त्यांनी ह्या प्रिन्सिपलचा पुरेपूर वापर केला. द कॅपिटलिस्ट सोसायटी, लिबरल सोसायटी ज्याला आपण म्हणतो, ह्यांनी अरिस्टॉटलच्या प्रिन्सिपलचा वापर केला. तुझी ॲबिलिटी सांग, तुझं कॉन्ट्रीब्युशन सांग, त्या आधारावर ठरेल तुला काय भेटेल आणि काय नाही भेटेल. हे नको सांगू तू गरीब होता, तू कुठल्या कास्टचा होता, तू गावात राहिला होता. मेरिट बोल, कितने मार्क्स आए, बात खत्म. जॉब किसे मिलेगी? जिसका ज्यादा एबिलिटी. कळालं? महत्व कुणाला मिळेल? ज्याचं सामाजिक हितामध्ये जास्त कॉन्ट्रीब्युशन आहे. बाकीच्या लोकांना महत्व नाही. तो एक थोड्या प्रकारे म्हणू शकतो की हा काय करतो, मेरिट बेस्ड वरती सगळ्या गोष्टी बनवत आहे, गुणवत्ता आधारित एक समाज बनवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि पाश्चात्य भागामध्ये ह्याचा जास्त वापर झालेला आहे. पण वेलफेअर स्टेट जिथे आहे, सामाजिक राज्य जे जे आहेत, सोशलिस्ट स्टेट जे आहेत, तिथे अरिस्टॉटलच्या प्रिन्सिपलला फॉलो केलं जात नाही, हे तत्व मानले जात नाही.